अशोक सीता मारुती मेश्राम, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जिल्हा नाशिक ग्रामीण। मी टायगर करियर अकॅडमी नाशिक शहरातील निलगिरी बाग, संभाजीनगर रोड, सिद्धिविनायक चौक या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे। माझ्या अकॅडमीचं नाव हे टायगर मी का ठेवलं याचं कारण असं आहे, टायगर म्हणजे वाघ आणि वाघामध्ये धैर्य, धाडस, शक्ती आणि युक्ती असते। सगळ्यांना प्रश्न असेल की युक्ती म्हणजे काय? युक्ती अशी की वाघाला जर शिकार करायची असेल तर वाघ 2 पावलं मागे जातो आणि त्यानंतर शिकार करतो आणि त्याची शिकार जी असते ती परफेक्ट असते। तर माझ्या या टायगर करियर अकॅडमीमध्ये ज्या मुलांनी प्रवेश घेतलेला आहे, प्रवेशार्थी आहेत आणि प्रवेश घेणारे आहेत, त्यांच्यामध्ये वाघाचं धाडस निर्माण व्हावं आणि या माध्यमातून आपल्याला पोलीस खात्यासाठी अतिशय चांगले, सशक्त, वेल ट्रेंड उमेदवार मिळतील। त्याचप्रमाणे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत ज्या काही विविध परीक्षा होतात, उदाहरणार्थ कंबाईन आहे, सरळ सेवा आहे, यामध्ये आपण जर म्हटलं दुसऱ्या काही कंपन्यांमार्फत काही परीक्षा घेण्यात येतात, त्यामध्ये महाराष्ट्राचे SRP आहे, केंद्रामधले CRP आहे, CISF आहे, मिलिटरी आहे, अग्निवीर आहे। या सर्व परीक्षांची तयारी आमच्या टायगर करियर अकॅडमी मार्फतीने हे परिपूर्णरित्या कॅन्डिडेटला एक तज्ज्ञ स्टाफकडनं मार्गदर्शन करून घेतली जाते। माझ्या टायगर करियर अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थीच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि दिल्या गेलेल्या आहेत। माझा पोलीस खात्याचा 35 वर्षाचा अनुभव असल्यामुळे माझ्या अनुभवाचा फायदा त्यांना निश्चितपणे होणार आहे आणि तो मी करून घेणार आहे। हे जे प्रशिक्षणार्थी आहेत हे फक्त नाशिक शहर किंवा नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील नसून आपला हा माझा मेसेज जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवकांसाठी आहे। बेरोजगार युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सगळ्यांनी या टायगर करियर अकॅडमीचा जास्तीत जास्त त्यांना कसा फायदा घेता येईल, त्यांना सरकारी नोकरी कशी मिळवता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। मला हे या निमित्ताने एक सांगायचं आहे की ही जे टायगर करियर अकॅडमी आहे ही मी सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू या माध्यमातून मी ही प्रस्थापित केलेली आहे, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू नाही। मला गोरगरीब मुलांची सेवा आणि त्याचप्रमाणे यामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार युवक युवती असतील, शेतकरी बांधवांची मुलं असतील, माता भगिनींची मुलं असतील,